शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टीमध्ये म्हणजे मराठी माध्यमासाठी 100 प्लस गुण घेण्यासाठी कोणती पुस्तके वापरावीत यासाठी व्हिडिओ केला होता आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि त्यामध्ये कमेंटमध्ये मागणी करण्यात आली, की इंग्लिश माध्यमासाठी सुद्धा पुस्तकांची यादी आम्हाला द्यावी. तर त्यासाठी हा आजचा खास व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. टी-ई-टी इंग्रजी माध्यम यासाठी 100 प्लस गुण घेण्यासाठी नेमकी कोणती पुस्तके वापरावीत यासाठीचा हा स्पेशल व्हिडिओ. मित्रांनो, जर या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जर आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणावरून ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग टी-ई-टी इंग्रजी माध्यमासाठी जे आवश्यक असणारी पुस्तकं आहेत, जे की 100 पेक्षा जास्त गुण नक्कीच आपल्याला त्यांचं वाचन केल्यानंतर आपल्याला मिळू शकतात. त्यांची आपण या ठिकाणी यादी पाहूयात. बघा या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून जर आपल्याला परीक्षा टी-ई-टी द्यायची असेल, तर त्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे बाजारात आपल्याला दर्जेदार आणि प्रमाणित पुस्तकांची कमतरता आहे मित्रांनो. परंतु योग्य संदर्भ साहित्याची जर आपण निवड केली, तर त्यासाठी आपण 100 पेक्षा जास्त गुणांचे उद्दिष्ट देखील नक्कीच साध्य करू शकतो. बघा, विशेषतः जर आपण पाहिलं, तर दर्जेदार शैक्षणिक साहित्याची निर्मिती करत असता किंवा नव्या शिक्षकांना मार्गदर्शन करत असतं, तेव्हा अचूक आणि प्रमाणित पुस्तकांचा आधार घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरत असते. मग इंग्रजीसाठी जे काही संदर्भ पुस्तके आहेत, त्यासाठी खालील काही पुस्तके आम्ही या ठिकाणी आपल्याला देत आहोत. बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजी म्हणजे सी-डी-पी ही आपल्याला माहिती आहे 30 गुणांसाठी आहे आणि या 30 गुणांसाठी आपण मिळवण्यासाठी आपण पिअर्सनचं पब्लिकेशन म्हणजे पिअर्सन पब्लिकेशनचं चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी संदीप कुमार यांचं हे पुस्तक आपण काय करू शकतो, मानसशास्त्राच्या संकल्पना यामध्ये अतिशय सोप्या भाषेत स्पष्ट करणारे आहेत. तर हे पुस्तक आपण त्यांचं वापरू शकतो. किंवा आपल्याला आणखी एक पर्याय आहे ते म्हणजे अरिहंत पब्लिकेशनचा. बघा, सी-टी-ई-टी आणि टी-ई-टीसाठी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी नावाचं हे पुस्तक आपल्याला पाहायला मिळेल. यातील बहुपर्यायी प्रश्न जे आहेत एम-सी-क्यूज हे सरावासाठी उत्कृष्ट आहेत. बघा, इंग्लिशसाठी जर आपण गेलो, इंग्लिश आणि मराठी प्रत्येकी 30-30 गुणांसाठी आपल्याला पाहायला मिळेल. बघा, इंग्लिशसाठी इंग्लिश लँग्वेज यामध्ये पायाभूत व्याकरणासाठी रेन एंड मार्टिन यांचं हाय स्कूल इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन हे पुस्तक आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सरावासाठी आपण एस-पी बक्षी यांचे देखील ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश हे देखील आपण यूज करू शकता. बघा, हे आपण समजून घ्यायचे आणि मराठीसाठी आपण कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे, की मराठीतूनच असतो हा मराठी विषय. त्यामुळे मोरा वाळंबे यांचे सुगम मराठी व्याकरण आणि लेखन किंवा बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक देखील आपल्याला सर्वोत्तम पाहायला मिळेल. बघा, कोणतंही पुस्तक आपण या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर आहे पुढे मॅथेमॅटिक्स. बघा, मॅथेमॅटिक्ससाठी आपल्याला सांगता येईल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आर-एस अग्रवाल, यशचांद पब्लिकेशनचा आपण वापरू शकता, ज्याच्यामधून आपण गणिताच्या ट्रिक्स आणि वेळेचे व्यवस्थापन शिकता येईल. त्यानंतर शालेय पुस्तके जी आहेत महाराष्ट्र राज्य मंडळ, बघा स्टेट बोर्डची इंग्रजी माध्यमाची पुस्तके आपण 5वी ते 8वी ची गणिताची आणि स्कॉलरशिपची पुस्तके पाया पक्का करण्यासाठी सोडवणे आपल्यासाठी मॅन्डेटरी आहे, अनिवार्य आहे. बघा, हे पुस्तक जर आपण समजून घेतले म्हणजे शालेय पुस्तके आहेत, हे पुस्तक आपण जेवढे काही आपल्या समजा 5वी ते 8वी पर्यंतचे आपण सगळे समजून घेतले, तरी सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात आपले कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. गणित आपल्याला बऱ्यापैकी समजू शकतं. आता ई-व्ही-एससाठी आपण पाहूयात. ई-व्ही-एस सोशल स्टडीज म्हणजे सोशल सायन्स आहे. त्यानंतर सायन्स एंड मॅथेमॅटिक्स जो 60 गुणांसाठीचा जो विषय आहे, म्हणजे पेपर 2 मध्ये. बघा, आता या ठिकाणी या विभागासाठी बाजारातील कोणत्याही गाईडवर अवलंबून न राहता महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्स्टबुक इंग्लिश मीडियम वापरणे हाच 100 प्लस गुण मिळवण्याचा तो एक मार्ग आहे, मास्टर की आहे. बघा, पेपर 1 साठी काय करूयात? बघा, 3री ते 8वी सायन्स, जिओग्राफी आणि हिस्ट्री, सिव्हिक्सची इंग्रजी माध्यमाची क्रमिक पुस्तके आपण वापरायची. कंटेंट नॉलेजची जी बुक्स आहेत ती.
त्यानंतर पेपर 2 साठी तुमच्या निवडलेल्या विषयानुसार आपण सामाजिक शास्त्र असेल किंवा विज्ञान गणित असेल, तर 5वी ते 10वी ची इंग्रजी माध्यमाची पुस्तके आपण अत्यंत बारकाईनं वाचणं हे गरजेचं आहे. बघा, हे आपल्याला म्हणजे या पद्धतीनं भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला सांगता येईल, की याचा अभ्यास जर आपला झाला 5वी ते 10वी इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकाचा, तर त्याच्यावर आपण भरपूर स्कोर आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. फक्त तो बारकाईनं आणि थोडासा विचारपूर्वक तो अभ्यास आपण करायचा आहे. बघा, त्यानंतर पी-वाय-क्यूज खूप महत्त्वाचे असतात. बघा, प्रिव्हियस इयर क्वेशन्स आणि त्यांचा सराव. महा-टी-ई-टीच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांचे संच बाजारात तुलनेने कमी आहेत. सी-टी-ई-टीचे अरिहंत किंवा आपल्याला दिशा पब्लिकेशनचे मागील वर्षाचे पी-वाय-क्यूज वापरू शकतो आणि महापरीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या महा-टी-ई-टीच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, ज्या द्विभाषिक असतात, त्या देखील आपण वेळ लावून त्यांचा सोडवण्याचा आपण सराव करू शकतो. तर अशा प्रकारे म्हणजे हा व्हिडिओ जो आहे, हा आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. जेणेकरून आपला गोंधळ होणार नाही आणि आपण त्वरितरित्या या पुस्तकांची खरेदी करून आपण सी-टी-ई-टी किंवा टी-ई-टी सारख्या परीक्षांची तयारी करू शकतो. बघा, आता या ठिकाणी आता महा-टी-ई-टी 21 जून रोजी आलेली आहे आणि त्यासाठी आणखी आपल्याला जवळपास आपल्या समोर कमीत कमी एक 80 दिवसापर्यंतचा वेळ आहे आणि त्या दिवसापर्यंत आपण काय करायचंय, पूर्णतः ही तयारी करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा, हे पुस्तकांची आपण पी-डी-एफ आमच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ही डाउनलोड करू शकता किंवा याचाही स्क्रीनशॉट करून आपण ही यादी समजून घेऊ शकता. बघा, तर या ठिकाणी आपण थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका खास विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.